मर्दिनीचा ज्यावेळेला टीझर आला होता, तेव्हाच मी 2 ते 3 क्लिशे गोष्टी हायलाइट केल्या होत्या. पण तरीसुद्धा मी असं म्हटलं होतं, की नाही यार, आपण पॉझिटिव्हिटीकडे पण पाहिलं पाहिजे. कास्टिंग पण चांगली आहे, म्युझिक पण चांगलं आहे, बीजीएम पण चांगलं वाटतंय आणि कदाचित हा सिनेमा ॲक्चुअली चांगला निघू शकतो. आता ही जी कदाचितची जी माझी स्पेस असते ना, त्या स्पेसमध्ये मी प्रत्येक सिनेमाला एंटरटेन करते. पण आज मात्र ज्यावेळेला मर्दिनीचा ट्रेलर आला, खरंच सांगते, अख्खाच्या अख्खा ट्रेलरच क्लिशे मला वाटला. एवढा आर्टिफिशियल, एवढा नकली, एवढा नाटकी आणि इतका जुनाट, आउटडेटेड स्टाईलचा तो आहे, की ज्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओत मी जितकं बोलेन ना, तितकं कमी आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं जर का काही गोष्टी राहिल्या असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची सगळ्यांची मतं तुम्ही नक्कीच मांडायची आहे. सगळ्यात आधी बोलूया आता या ट्रेलरबद्दल. एकूणच मला हा ट्रेलर कसा वाटलाय ते. तर ट्रेलरची सुरुवातच पहिल्या फ्रेमपासून होते, जिथे भाऊ निवास चाळ असा एक फलक लावलेला आहे आणि ती एक चाळ आहे बेसिकली. एवढी स्वच्छ, नीटनेटकी, कट टू कट अतिशय अशी आत्ता फ्रेशली सगळी क्लीन बीन करून सेट तयार केलेली चाळ, ती अशी वाटते आपल्याला. आणि कुठेतरी तो जो एक आर्टिफिशियलपणा आहे, तो ट्रेलरच्या सुरुवातीलाच प्रस्थापित होतो. ट्रेलरची जेवढी पण डबिंग आहे, ती इतकी नाटकी आहे आणि इतका जास्त ऑडिओसोबत छेडछाड केलेली आहे आणि त्याला एवढा दाबलाय त्या आवाजाला, की ते इतकं आर्टिफिशियल आणि नकली साउंड होतंय ना, ती अख्खी डबिंग. म्हणजे ते काहीच फील होत नाही अख्ख्या ट्रेलरमध्ये कुठचीच गोष्ट पाहिल्यानंतर. पुढची गोष्ट झुरळाला बघितल्यानंतर ना कधीच कोणी इतकं नाटकी नाही बोलत. "ए तू जा, ए तू जा" असं नको करू. सच टाइप ऑफ डायलॉग्स इन 2026 हे अनबेअरेबल आहे. हे अनबेअरेबल आहे. म्हणजे डोळ्यांना आणि कानांना इक्वली त्रास देणारे हे संवाद आहेत आणि हे डायलॉग्स आहेत आणि हे खूप वाईटरित्या लिहिलेले आहेत. एडिटिंगबद्दल तर काय बोलावं म्हणजे एवढी म्हणजे 2000च्या काळातली पण एडिटिंग नाहीये. म्हणजे ती 90च्या काळातली आपल्याला लिटरली वाटते. एवढी जास्त स्क्रीन जी आहे ती फ्लिक करते. एवढे फ्लॅश मध्ये त्यांनी टाकलेला आहे तो इफेक्ट आणि सोबतच ते कर्कश असे साउंड इफेक्ट्स म्हणजे इतका इरिटेटिंग एक्सपिरियन्स होता तो बघताना. लिटरली मी ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला ते एकता कपूरच्या ज्या सीरियल्समध्ये आपण बघायचो ना तशा पद्धतीची फीलिंग मला आली. त्याच्यानंतर हे काय डायलॉग्स आहे म्हणजे एका मुलीला केल्यानंतर तो किडनॅपर अशा इतकं शुद्ध मराठीत का बोलतोय? "ओवी आत्ता आतमध्ये झोपलेली असेल, तिला घेऊन ये." हा पक्का सदाशिव पेठेतला किडनॅपर आहे. रानटी सिनेमा आठवतोय? प्लीज नको मला लगेच ते नाईटमेअर येते माझ्यासाठी ॲक्चुअली तो सिनेमा. तर तिथे सदाशिव पेठेतले गुंड होते, इथे सदाशिव पेठेतला किडनॅपर आहे. कोण एवढं नाटकी बोलतंय यार? हे का बरं? म्हणजे का बरं? त्याच्यानंतर मी टीझरमध्ये तीच गोष्ट मांडली होती, की हे असं ग्लोव्हज-बिव्हज घालायचे. आपल्याच घरामध्ये एक कोपरा असा अंधारात बसायचं तिथे पी-सी-बी-सी लावून आणि टिपिकल ती कोडिंग दाखवली जाते. कळत काही नसतं त्या कोडिंगमधलं त्यांना. पण तेच म्हणजे आणि ते मास्क-बिस्क घालून घरामध्ये बसायचं. का बरं? 2000च्या काळामध्ये लहानपणी आपण ज्यावेळेला ते बघायचो ना, मास्क मेन वगैरे म्हणजे तो यायचा, तो किडनॅपर असं दाखवलं जायचं, अर्धवट वगैरे चेहरा दाखवला जायचा जाणून-बुजून आणि तसे फोन कॉल्स वगैरे तो करायचा पेरेंट्सला, की "आपका बच्चा मेरे पास है, मैंने इसको किडनैप कर लिया है. अगर आपका बच्चा सही सलामत चाहिए तो फटाफट इतने-इतने पैसे लेकर वहाँ-वहाँ पर आ जाओ और पुलिस को बताने की बिल्कुल भी जुर्रत मत करना." सगळे डायलॉग बी पाठ आहे म्हणजे सगळं पाठ आहे आपल्या सगळं. आणि आत्तासुद्धा आपल्याला त्याच लेव्हलचं सगळं ते पाहायला मिळतंय. म्हणजे तो विलन तरी कमीत कमी तो विलन वाटत आहे. तो इतका फनी वाटतोय. स्पेशली धिस मास्क. काय म्हणजे हे मास्क? आणि त्याच्यानंतर ट्रेलरच्या शेवटी प्रार्थना बेहरेकडनं जो डायलॉग दिला जातोय, "तारी मारी आरी कारी" जेन्युइनली सांगते म्हणजे या पद्धतीचे डायलॉग्स हे इतके लाऊड आहेत. ही फिल्म ॲक्चुअली लाऊड आहे. म्हणजे मेकर्सला ऑलरेडी माहिती होतं, की ते एक लाऊड फिल्म बनवताय. पण आत्ता तो लाऊडपणा आणि त्या गोष्टी नाही स्वीकारल्या जात प्रेक्षकांकडनं. कारण आता आपल्याला खूप सटल गोष्टी लागतात बघताना. त्याच्यामुळे हाच सिनेमा म्हणजे ते जे पूर्वीच्या काळचे जे सिनेमे यायचे त्यावेळेला जर का आला असता समजा 2000च्या काळात किंवा 1995 नाही 2000च्या काळामध्ये, तर त्यावेळेला खूप लाऊड असे सिनेमे वगैरे बनायचे, की महिलांवरती अत्याचार होत आहेत. समजा माहेरची साडी असेल किंवा समजा लक्ष्मीकांत बेर्डे किंवा अशोक सराफ यांचे काही सिनेमे आहेत. तर त्याच्यानंतर तो जो एक काळ होता त्याच्यामध्ये जे सीरियस प्रकारचे वर्षा उसगावकर आणि त्यांचेही सिनेमे काही आहेत. तर त्या प्रकारचे जे सिनेमे बनायचे, तर त्या लिटरली लेव्हलचा सिनेमा हा मला वाटतोय. म्हणजे आणि फ्रँकली स्पीकिंग या प्रकारचा लाऊड सिनेमा 2026 मध्ये थिएटरात जाऊन बघणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यागत आहे. पण तरीसुद्धा मला लई पॉझिटिव्ह राहायचा किडा आहे आणि तो नेहमी चावलेला असतो मला. तर बीजीएम चांगला आहे, स्टारकास्ट चांगले त्याच्यामुळे या एका 2 पर्स्पेक्टिव्हवरती अजूनही मी खमक्यासारखी उभी आहे आणि मी असं स्वतःला सांगतेय खोट्या भ्रमात का होईना, की ठीक आहे काहीतरी, काहीतरी तर तुला चांगलं छान सापडेल त्याच्यामध्ये. सो येस ओव्हरऑल हा होता माझा रिव्ह्यू मर्दिनी या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. एकही असा सीन नाहीये ज्याचं कौतुक आपल्याला असं वाटेल, की भाई हे काय होतं? म्हणजे हे सगळ्यात कमाल होतं आणि हे कसलं भारी शूट केलेलं आहे असं काहीच नाही वाटलं. काहीच नाही.
टिपिकल झोनमध्ये जाणारा, क्लिशे झोनमध्ये जाणारा अत्यंत आर्टिफिशियल असा हा सिनेमा आहे आणि आता हे ट्रेलरवरनं सिद्ध झालेलं आहे. घबाडकुंडने ऑलरेडी निराशा केलेली आहे आणि ज्यावेळेला ह्या सिनेमाचं म्हणजे मर्दिनीचं टीझर आलं होतं त्यावेळेला मी म्हटलं, "यार मेकर्सनी ॲक्चुअली डोकं लढवलंय, स्वतःच्या आईची नावं मध्यभागी लिहिली आहेत, एक छान मेसेज काहीतरी देण्याचा प्रयत्न करताय, पण फिल्म इज टू लाऊड अँड आय कांट हेल्प इट." बट एनिवे 3 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय थिएटर्समध्ये आपल्या आजूबाजूला. त्याच्यामुळे त्यावेळेला नक्कीच त्याचा रिव्ह्यू मी तुम्हा सगळ्यांसाठी आणि तुमचं काय म्हणणं आहे एकूणच या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलचं ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.